उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला कायम करून सर्व कार्यरत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना शासकीय सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजतापासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन सुरू करण्यात आले आहे। उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे। मागणी मान्य झाली नाही तर आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला। नमस्कार, माझे नाव रुपाली सुभाषराव नाकाळे, राहणार सावणे, तालुका आमगाव, कुंडेश्वर, जिल्हा अमरावती। महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेतर्फे आम्ही इथे शासनाला वारंवार निवेदन देत आहोत आणि जुलै महिन्यात आम्ही आंदोलन केलं होतं आझाद मैदानावर। तेव्हा शासनाने आम्हाला एक पत्र दिलं होतं, त्यामध्ये असं नमूद केलं होतं की तुम्ही आता जे आंदोलन करता ते स्थगित करा आझाद मैदानावरचं, आम्ही तुमच्या मागण्या लवकरच पूर्ण करू। पण आता 2-2.5 महिने होत आहेत, शासनाने आमच्या मागण्याची दखल घेतलेली नाही आहे। यासाठी आम्हाला हे आंदोलन करण्यात आलं। आज आम्ही 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण आम्ही आंदोलन करत आहोत। त्यानंतर आम्ही इथेच न थांबता आमची उमेद अभियान कायम करायची जी आमची मागणी आहे आणि आमची कंत्राटी कर्मचारी कायम करायची मागणी आहे। हे जर आमची मागणी पूर्ण झाली नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि तिथं गाव स्तरावरील सर्व गाव स्तरावरील महिला, तालुक्यावर महिला आणि महाराष्ट्र जेवढे काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यावर सगळ्या महिला आक्रोश आंदोलन करणार आहेत आणि काम बंदसुद्धा करणार आहोत। समोर काय होईल हे काहीच सांगता येत नाही। शासनाला एकच विनंती आहे, त्यांनी आमच्या मागणीची दखल घ्यावी, नाहीतर सगळा विद्रोह होण्यासारखं होईल असं मला वाटते। कारण आमच्या या उमेद अभियानामध्ये 87 लाख महिला आमच्यासोबत कुटुंब जुळलेले आहे आणि आम्हाला त्यांची साथ आहे। आमची मागणी ही रास्त मागणी आहे। आम्ही काही शासनाला 7वें वेतन 8वें वेतन मागत नाही आहोत। आमची रास्त मागणी आहे, आमचा उमेद विभाग कायम झाला पाहिजे, आमची कंत्राटी कर्मचारी कायम झाले पाहिजे, जेणेकरून जे आमच्या महिलांना त्रास होतोय काम करायला, आमच्या ज्या जितके कॅडर आहे त्यांना तुटपुंजं मानधन मिळते, त्यांना कमीत कमी 10,000 रुपये तरी मानधन मिळालं पाहिजे। तो त्यांचा अधिकार आहे। या अधिकाराला अनुसरून आम्हाला आमचा उमेद विभाग कायम करायचा आहे आणि ते मागणी आमची पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय उमेद, जय उमेद, धन्यवाद।